आज आपण अशा एका माणसाची कहाणी ऐकणार आहोत ज्याने आपल्या देवीच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं। धुळ्यातील भास्कर शंकर वाघ एक साधा सरकारी कनिष्ठ लिपिक, पण त्याचा पराक्रम असा की त्याचं नाव महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा सरकारी घोटाळेबाज म्हणून नोंदवलं गेलं। तब्बल 25 कोटींचा अपहार कसा केला याने हा घोटाळा आणि त्याच्या देवीच्या कृपा प्रसादाची नेमकी कहाणी तरी काय समजून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी रिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। 1980 चं दशक, स्थळ धुळे जिल्हा परिषद। एक साधा शांत स्वभावाचा तरुण भास्कर वाघ ज्युनियर क्लर्क म्हणून रुजू झाला। घरच्या परिस्थितीमुळे सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणारा वाघ त्यावेळी कुणालाही सामान्यच वाटला असता, पण तो खरंच सामान्य माणूस होता का? तर याचं उत्तर आहे मुळीच नाही। भास्कर वाघ याने सुरुवातीला आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला। साधी राहणी पण गोड बोलणं, त्याने कुणालाही संशय येऊ दिला नाही। हळूहळू त्याचा सामाजिक वलय आणि संपत्ती झपाट्याने वाढायला सुरुवात झाली। तेव्हा धुळ्यातल्या लोकांनी ते नशिबाचंच फळ समजलं, पण गोष्टी दिसत होत्या तेवढ्या सोप्या मात्र नव्हत्या। धुळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात भास्कर वाघाचा कायम वावर असायचा। तो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घ्यायचा, मोठ्या देणग्या देखील द्यायचा। ही संपत्ती कुठून येते असं कोणी विचारलं ते देवी माझ्यावर कृपा करते, ती मला साधनेत पैशांचे पुडके देते, मी हे पैसे समाजसेवेसाठी वापरतो असं सांगायचा। एका साध्या कनिष्ठ लिपिकाची संपत्ती दिवसेंदिवस वाढत होती। आजूबाजूला लोकांचा गराडा, मोक्याच्या जागी अगदी आलिशान असा प्रभाम नावाचा बंगला, कोटींची संपत्ती। धुळेकरांच्या डोळ्यांसमोर हा भास्कर वाघाचा हळूहळू धर्म भास्कर बनत होता। लोक त्याला चमत्कारिक मानू लागले। काहींना वाटायचं तो साधक आहे, तर काहींना तो साक्षात देवीचा दूत वाटायचा। पण वाघचं हे चमत्कारिक वलय एका माणसाच्या नजरेपासून लपलं नाही, आणि ती व्यक्ती होती किरण शेलार। 1990 साली धुळ्यात आलेले पोलीस अधिकारी किरण शेलार हे कडक स्वभावाचे आणि तेजस्वी बुद्धिमत्तेचे धनी होते। वाघच्या वाढत्या वैभवाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं। लोक त्याला देवीचा भक्त मानत होते, पण शेलार यांना यात काहीतरी काळबेरं असल्याची खात्री होती। शेलार यांनी वाघभोवती तपासाचं जाळं विणायला सुरुवात केली। त्यांनी लोकांकडून माहिती गोळा केली। काही लोक म्हणाले भास्कर वाघाला देवी रात्री प्रसन्न होते, त्याच्यासमोर पैशांचे पुडके प्रकट होतात। हे ऐकून शेलार हसले। त्यांना माहित होतं की या देवीच्या कृपा प्रसादाच्या आड काहीतरी मोठं लपलंय। याच दरम्यान धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासोबत शेलार यांच्या काही चर्चा झाल्या। श्रीवास्तव यांनीही वाघच्या संपत्तीबद्दल शंका व्यक्त केली आणि या दोघांनी एकत्र येऊन वाघचा पर्दाफाश करायचा निर्णय घेतला। शेलार यांनी या धर्म भास्कर वाघ बद्दल आणखी काही माहिती, पुरावे, लागेबांधे गोळा करायला सुरुवात केली आणि एके दिवशी किरण शेलार त्यांचे वरिष्ठ भास्कर धस यांनी भास्कर वाघवर रात्री छापा टाकायचं ठरवलं। एका मध्यरात्री 2 वाजता वाघच्या प्रभाम या आलिशान बंगल्यावर छापा पडला। तिथे सोन्याचे दागिने, मोठ्या रकमांचे गठ्ठे आणि सरकारी कागदपत्र मिळून आली। नेमकं काय केलं होतं या धर्म भास्करने? तर धुळे जिल्हा परिषदेच्या बँक खात्यात जमा होणाऱ्या सरकारी निधीचा गैरवापर। धुळे जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेला सरकारी बँकेचं खातं होतं, ज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या बऱ्याच मोठ्या रकमा येऊन पडत असत। अनेक योजनांचा निधी, शहराचा विकास यांच्यासाठीचा निधी या खात्यात येऊन पडत असे, पण याकडे जिल्हा परिषदेच्या रोजच्या कामकाजात मात्र कुणाचं सहसा लक्ष नसे। नेमकी हीच बाब भास्कर वाघाने हेरली आणि येथूनच सुरू झाली होती पैशांच्या कृपा प्रसादाची गोष्ट। भास्कर वाघ चेकवरची रक्कम बदलायचा, मूळ रकमेत काही शून्य वाढवायचा आणि कमी रक्कम बँकेच्या खात्यात आणि जास्तीची रक्कम त्याच्या खिशात, असं हळूहळू त्याने तब्बल 25 कोटी 82 लाखांचा अपहार केला। भास्कर वाघला अटक झाली आणि त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला। त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, पण गोष्ट इथेच संपली नाही। त्याच्या संपत्तीवर सरकारने जप्तीचे आदेश दिले। त्याच्या बंगल्यातून जमा केलेली संपत्ती लिलावासाठी ठेवण्यात आली। या घोटाळ्याच्या खटल्याचा अंतिम निकाल लागायला तब्बल 35 वर्ष लागली। 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली आणि धुळ्यातील हा ऐतिहासिक घोटाळा कायम इतिहासात कोरला गेला। भास्कर वाघाची ही कहाणी केवळ भ्रष्टाचाराची नाही, तर श्रद्धेच्या, देवीच्या नावाखाली किती मोठं नाटक रचलं जाऊ शकतं याचाच हा पुरावा आहे। तर मित्रांनो, आजची ही गोष्ट इथेच संपते। अशाच आणखी नवीन व्हिडिओसाठी पाहत रहा झेप मराठी। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहत होतात झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।